जनाब संजय राऊत उद्योगपतींसोबत दलाली कोण करते हे महाराष्ट्राने बघितलंय. दलाली करणं हा तुमचा धर्म आहे, गद्दारी करणं तुमचा धर्म आहे. एका बाजूला अंबानी अदानीवर टीका करायची, दुसऱ्या बाजूला त्यांनाच रेड कार्पेट टाकून त्यांचं स्वागत करायचं, त्यांची दलाली करायची, हा तुमचा धर्म आहे. व्यापाऱ्यांचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला डिवचण्यापेक्षा तुम्ही मुंबईतल्या मराठी माणसांचं रक्त पिलं, मुंबईतल्या मराठी माणसांची लूट केली त्याबद्दल बोला. आणि राहिला प्रश्न व्यापाऱ्यांचा, तर त्याच व्यापाऱ्यांना पायघडे घालणारे, त्याच व्यापाऱ्यांचं रेड कार्पेट टाकून स्वागत करणारे तुम्ही, त्यांच्या लग्नात जाऊन नाचणारे तुम्ही. त्यामुळे सर्वात मोठे दलाल कोण असतील तर संजय राऊत आणि उभाटा गट आहे. अमित भाईंनी शिवसेना तोडली नाही, उलट मूळ शिवसेना आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार एकनाथजी शिंदे यांनी जिवंत ठेवले. तुम्ही उलट तुमचा उभाटा गट काँग्रेसच्या चरणावर अर्पण केला, काँग्रेसला स्वाधीन करून टाकलेला आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे यांनी केलंय. गद्दारी करणं हे तुमच्या रक्तात आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी करण्याचं काम, हिंदुत्ववादाच्या विचाराशी गद्दारी करण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने केलंय. एकनाथजी शिंदे यांची शिवसेना ही मूळ शिवसेना आहे आणि त्यालाच ओमराजेंसह इतर खासदारांनी पाठिंबा दिला आणि आपल्या मूळ विचारांना ते एकसंघ राहिलेले आहेत. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई व्यापाऱ्याच्या खिशामध्ये घालणार, या आता जुन्या गोष्टी झाल्या. संजय राऊत, मुंबई ही मराठी माणसांची आहे. आणि राहिला प्रश्न मस्तीचा, तर तुमची मस्ती पार्श्वभागात घालण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने घेतलंय. तुमच्या पार्श्वभागावर मतरूपी लाथा मारून घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीला केलं, महापालिकेच्या निवडणुकीला केलंय. मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहणार आणि तुमची मस्ती जिरवली गेलेली आहे. आणि येणाऱ्या काळात देखील महाराष्ट्रातला मराठी माणूस, मुंबईकर तुमची मस्ती जिरवेल आणि तुमच्या पार्श्वभागावर परत एकदा मतरूपी लाथा घातल्याशिवाय राहणार नाही. कोणी कुणाला संपवायची सुपारी घेतली हे सांगण्याच्या भानगडीमध्ये संजय राऊतांनी पडू नये. उलट उभाटा गटाला संपवण्याची सुपारी काँग्रेसकडनं संजय राऊतांनी घेतली. देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे हे एकत्र आहेत आणि एक मताने, एक दिलाने काम करतायत. उलट तुम्ही मात्र ज्या पद्धतीनं उभाटा गटाला संपवायची सुपारी काँग्रेसकडनं घेतली ते बघा. देवाभाऊ आणि एकनाथजी शिंदे यांच्यामध्ये ना कोल्ड वॉर आहे ना हॉट वॉर आहे. उलट तुमच्या मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये जे युद्ध सुरू आहे, जे हॉट वॉर सुरू आहे, त्याच्याकडे बघा. रोज उठून मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव एकमेकांना शिव्याशाप देत आहेत, तुम्हाला शिव्याशाप देत आहेत. त्याच्याकडे लक्ष द्या. तुमच्या पक्षामध्ये उभाटा गटामध्ये उरल्या सुरल्या गटात किती गटबाजी झाली आहे त्याच्याकडे लक्ष द्या. देवाभाऊ, एकनाथजी शिंदे एक आहेत हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. उलट तुमच्या पक्षामध्ये गट तट मोठ्या प्रमाणात झाले ते बघा. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल महायुतीचे नेते एकत्र बसून त्याबद्दल चर्चा करतील, परंतु संजय राऊत महाविकास आघाडीचा पूर्ण खेळखंडोबा या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झाला. तिकडे बघा, 17 पैकी एकही जागा तुम्हाला जिंकता आली नाही. नाशिकमध्ये निश्चितपणे महायुतीला फटका बसला, परंतु या संदर्भात योग्य तो निर्णय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार बसून करतील. ही बंडखोरी का झाली, बंडखोरांना कोणी समर्थन केलं, याची निश्चितपणे चौकशी केली जाईल. एक समिती गठीत केली जाईल आणि त्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. परंतु महाविकास आघाडीचा खेळखंडोबा, महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उडालेल्या आहेत. 17 पैकी एकही जागा तुम्हाला जिंकता आली नाही. त्याचा विचार जास्त करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.